दोघांच्याही नशिबाचे फासे सारखेच पडतायत। घात करणार, दुसरी बायको घात करणार, आणि तुझ्या मुलाची दुसरी बायको घात करेल असं म्हणाला होता ना तो साधू। आणि तो जर का अथर्वच्या दुसऱ्या बायकोबद्दल बोलत असेल तर जेव्हा माया आणि अथर्वचं लग्न होणार होतं तेव्हा त्यांनी मायाचं नाव घेतलं होतं। अथर्वचा घात कोण करणार? मीरा। ह्याला म्हणतात दुसऱ्या बायकोने घात करणं। बाबू, दामोदर काका अजित आणि आई हॉस्पिटलमधून निघाले। दादा येईलच आता। अथर्व, कधी एकदाची तुम्हाला बघते असं झालंय। अनन्या, अथर्वला एवढी मोठी दुखापत झाली पण मंजिरीने मला त्याला हॉस्पिटलमध्ये साधं भेटू पण दिलं नाही। बाबा, त्या गोष्टीचा नका ना विचार करू। प्लीज शांत व्हा तुम्ही। दादा येतच असेल। ऐकलं नाहीस का माया? एक मिनिट। आई, अगं तू मायाला का सांगतेस ओवाळायला? मीरा वहिनीने ओवाळायला पाहिजे ना, तिचा हक्क आहे तो। अजिबात नाही। जी बाई आपल्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते मुळात तिला तो हक्कच नसतो। अथर्व बरा झाला याचं दुःखच झालं असेल ना तुला? मग हे ओवाळण्याचा ढोंग कशाला करतेस? आई, जे झालंय ना त्यात। अथर्व प्लीज, आत्ता तुझ्या जीवाचा प्रश्न आहे। या मुलीने जर का तुझं घरात स्वागत केलं आणि तुला पुन्हा काही झालं तर प्लीज आत्ता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही। माया, ओवाळ त्याला। ये अथर्व। अजित, तू घेऊन चल।
मीरा, हात लावू नकोस त्याला. पुन्हा पाडायचंय का त्याला? अजित, त्याला घेऊन जा. मी जातो मदतीला. हा चल.